नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता राया मंजिरीकडे बघत हसत असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय झालं राया, हसतोस का? तेव्हा लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो, मिस फायर, आज तू एकदम फायर दिसते, खूपच भारी. तेव्हा मंजिरी आता म्हणू लागते, खरंच थँक्यू. त्याच वेळी जिजीला मात्र राग येतो आणि जयही रागानेच रायाकडे बघू लागतो. तेव्हा लगेच आता जीजी येते आणि मंजिरीला म्हणू लागते, मंजिरी चल बरं पटकन, औक्षण करायचंय आपल्याला. असे म्हणून जीजी आता मंजिरीचा हात धरून तिला घेऊन जाते. आता मात्र राया खूपच खुश असतो. तेव्हा जीजी लगेच इथे मंजिरीचं औक्षण करत असते. त्याच वेळेस आता राया जयजवळ जाऊन उभी राहतो. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, काय भानगडे राया, आज तर एकदम कॉलर टाईट करून तू घरात घुसलाय. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, घुसणारच घोरपणे, आजपर्यंत घराबाहेर जा म्हणणाऱ्या जीजीने मला मानाने घरात बोलवलं, त्यामुळे कॉलर तर टाईट असणारच ना. तेव्हा लगेच आता इथे घोरपडे रायाला म्हणू लागतो, तू जरा जास्तच पुढे पुढे करतोय, असं नाही वाटत का तुला? तेव्हा राया म्हणू लागतो, जय साहेब, तुम्हाला इथे बड्डेला बोलवलं की नाही, मग केक खायचा आणि इथनं निघायचं, जास्त पंचायती करायच्या नाही. आता मात्र जय काही न बोलता तिथून रायापासनं लांब निघून जातो. तर आता इथे एक एक करून सगळ्या बायका मंजिरीचं औक्षण करत असतात. आता मात्र सगळ्यांचं औक्षण करून झालं तेच आता एक एक जण ताट फिरवत असतात. त्याच वेळेस आता ते ताट रायाच्या हातात येतं. राया मात्र खूपच आनंदून गेलेला असतो. त्यालाही मंजिरीला ओवाळायचं असतं आणि आपण आणलेलं गिफ्टही द्यायचं असतं. तेव्हा लगेच तो आता त्या ताटाकडे बघून मिस खायर कडे बघू लागतो. आता मात्र मंजिरी ही रायाकडे बघून हसू लागते. राया चक्क मला ओवाळणार आहे असे बघून आता तिलाही आनंद झालेला असतो. तेव्हा लगेच आता राया मंजिरीला ओवाळायला जाणार ते जीजी येते आणि म्हणू लागते, राया, ते ताट तुझ्या हातात चुकून आलंय, ते बघू इकडे. हे बघ, बायकांनी ओवाळायचं असतं, पुरुषांनी नसतं ओवाळायचं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जीजी असं कसं रायाच्या हातनं ताट हिसकावून घेते? नाही नाही, एक स्त्री ओवाळू शकते, मग एक पुरुष एका स्त्रीला नाही ओवाळू शकत का? जीजी हे सगळं चुकीचं करते, असं ताट ओवाळणीचं ओढून घेऊ नको जीजी. त्याच वेळेस आता जीजी ते ताट ओढत असतानाच राया घट्ट ते ताट हातात दाबून धरतो आणि म्हणू लागतो, नाही जीजी, ओवाळणीचं ताट एकदा हातात आलं की ते जाऊ द्यायचं नाही, असं माझ्या सच्च्या मित्राने मला सांगितलंय. आता मात्र लगेच मंजिरीला आठवतं, गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस मंजिरीने रायाला सांगितलेलं असतं, एकदा का ओवाळणीचं ताट हातात घेतलं की ते खाली ठेवायचं नाही, आणि मी हे वर्षानुवर्षे श्रद्धेने पाळत आले. आता मात्र मंजिरीला खूपच भारी वाटतं, कारण राया आता तिला आपला सच्चा मित्र म्हणत असतो. तेव्हा लगेच आता इथे राया पुढे येऊन मंजिरीचं औक्षण करू लागतो. आता मात्र तो मंजिरीच्या डोक्यावरती तांदूळ टाकतो आणि खूपच हसू लागतो. तर मंजिरीलाही खूपच भारी वाटतं. जयला मात्र खूपच राग येतो. सर्वजण आता राया आणि मंजिरीकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता औक्षण होताच आता राया मंजिरीला म्हणू लागतो, मिस फायर, तुला ना सगळे सगळे सुख मिळू दे, तुझ्या पायाशी सगळ्या सुखांनी लोटांगण घेऊ दे आणि तुझ्या आयुष्यात नेहमी असेच सुखाचे क्षण येऊ दे. आणि हो, तू ना 100 वर्ष आयुष्य जगू दे. आपण तुझा 100वा वाढदिवस मस्त साजरा करूया, अशीच माझी विठुरायाच्या चरणी प्रार्थना आहे. तेव्हा लगेच आता मंजिरी उठून उभी राहते आणि म्हणू लागते, राया, खरंच तुला खूप खूप थँक्यू, कारण जीजीच्या आग्रहानुसार तू इथे वाढदिवसासाठी आला ना, त्यासाठी तुझे पण आभार हा. तेव्हा लगेच आता मंजिरी रायाला विचारते, अरे पण माझ्यासाठी काय गिफ्ट आणलंय तू? आता राया लगेच आपल्या खिशातनं तो गजरा काढणार ते जीजी येते आणि लगेच मंजिरीला म्हणू लागते, अगं मंजिरी, काय चालू आहे? आवर पटकन, चल इकडे केक कापून घेऊयात, चल बरं. असे म्हणून जीजी आता पुन्हा मंजिरीला घेऊन इकडं टेबलवरती केक कापण्यासाठी येते. आता मात्र लगेच जय तिच्याजवळ येऊन उभी राहतो आणि मंजिरीला म्हणू लागतो, वा मंजिरी, खूप छान दिसते, मी आणलेला ड्रेस तुझ्यावरती एकदम खुलून दिसतोय, हा रंग तर तुला खूपच भारी दिसतोय. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, काय
तू आणलेला ड्रेस? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, हो, माझी चॉईस मस्त आहे ना, तुला आवडली ना? खरंच खूप छान दिसतेस मंजिरी तू. मला वाटलं होतं तू हा ड्रेस घालणारच नाही. मी आणलाय म्हणून तसंच ठेवशील, पण एखाद्याने प्रेमाने गिफ्ट दिलेलं खरंच खूप भारी असतं ना. तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीकडे बघणं हसत असते. तेव्हा लगेच आता मंजिरीला मात्र टेन्शन येतं. जीजी माझ्याशी खोटं का बोलली? असं का म्हणाली ती, की हा सगळा घाट निखिलने घातलाय, निखिलने हा ड्रेस आणला होता. जीजी असं का बोलली असेल? आता मात्र जीजी लगेच मंजिरीला म्हणू लागते, मंजिरी चल पटकन, आता सगळे खोळंबले की नाही, केक कापून घे बरं. तेव्हा लगेच मंजिरी आता राया लांबच उभी असतो, त्याला घेण्यासाठी बाजूला येते. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, का मंजिरी कुठे चाललीस तू? तुला म्हटलं ना केक कापून घे, इकडे. असे म्हणून जीजी मंजिरीचा हात पकडते आणि तिला केकजवळ घेऊन येते. आता मात्र राया लांब उभा असतो, तो जवळ यायला लागतो. त्याच वेळेस जीजी लगेच रायाजवळ येते आणि म्हणू लागते, राया तू इकडे बरं बाजूला, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. असे म्हणून जीजी आता रायाचा हात धरते आणि त्याला दरवाजात घेऊन येते. त्याच वेळी जीजी म्हणू लागते, हे बघ राया, तू एवढं पुढे पुढे का करतोय? तू हे बघ, माझ्या म्हणण्यानुसार इथे आलाय की नाही, पण माझं तुझ्याकडे वेगळंच काम आहे, खूप महत्त्वाचं काम. तेव्हा लगेच राया खूपच आनंदात असतो. तेव्हा तू जीजीला म्हणू लागतो, जीजी काय काम आहे, वेगळं असं काय काम आहे सांगा ना. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, हे बघ, माझ्या मंजिरीचं लग्न मी कुणाबरोबर तरी ठरवलंय. आता तू माझ्या मंजिरीसाठी खूप काही करतो, तिच्यासाठी खूप काही करतो, तिची काळजी घेतो, तिच्यावरती नेहमी काही ना काही उपकार करत असतो. आणि हो, आमची मंजिरी पण तुझं सारखं गुणगान गात असते, सारखं तुझं नाव घेत असते. काय भानगड आहे ते मग आम्हाला माहीत नाही. तुमची मैत्री एवढी कशी पक्की आहे तेही आम्हाला माहीत नाही. पण हो, तू नकळतपणे आमच्यासाठी खूप काही केलं. तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो, जीजी माझ्यावरती खूपच खुश आहे काय नो. मी मिस फायरची एवढी काळजी घेतोय म्हणून त्यांना भारी वाटतंय. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, हे बघ, सतत नेहमी काळजी करणं, सतत नेहमी तिच्याबरोबर असणं म्हणजे तिच्या आयुष्याचा जोडीदार होणं असं नाही होता. आयुष्याचा जोडीदार कसा एकदम चांगला असला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या मंजिरीच्या सुखासाठी, तिच्या भल्यासाठी योग्य असा जोडीदार निवडलाय. त्यामुळे राया, आता तुला तिच्या आयुष्यातनं निघून जायचंय. आता मात्र हे बोलणं ऐकताच रायाला खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस शशिकला येते आणि म्हणू लागते, जाऊबाई, समजावलं की नाही या रायाला? तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, समजावलंय ना, त्याला सांगितलंय माझ्या लेकीच्या आयुष्यातनं निघून जा. आता तिच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार आहेत. आम्ही तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधलाय. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हे बघ राया, तू नेहमी नेहमी मंजिरीबरोबर असणं, नेहमी नेहमी तिची काळजी घेणं, याला काही अर्थ नाहीये बरं का. हे बघ, अशामुळे कोणीही आयुष्याचा जोडीदार होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही मंजिरीसाठी योग्य असा जोडीदार शोधलाय. त्यामुळे तुला आता इथून निघून जायचे बरं का. आणि हे बघ, आता मी तुला एक उदाहरण देते. आता आपण चप्पल पायात घालतो की नाही, पण आता ती चप्पल पायात घातल्यानंतर शेणावरनं, मातीवरनं, एखाद्या मेलेल्या उंदरावरनं सुद्धा जाते, पण ती आपल्या पायाला घाण लागू देत नाही. मग तशीच अवस्था तुझी राया. तू जरी सोबत असला ना, तरी तू आयुष्याचा जोडीदार कधीही होऊ शकत नाही. आणि चप्पल केव्हा घरात येते? फक्त एकदाच, जेव्हा ती खोक्यात नवीन असताना आपण घरी घेऊन येतो ना, तेव्हाच ती घरात येते. त्यानंतर तिची जागा फक्त घराबाहेरच असते. त्यामुळे राया, इथून पुढे तुझी जागाही फक्त घराबाहेर असेल. त्यामुळे आता वाढदिवस झाला की निघायचं, आमच्या आयुष्यात पुन्हा डोकवायचं नाही. आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं. तेव्हा लगेच जीजी शशिकलाला म्हणू लागते, अगं शशिकला, किती बोलशील त्याला, नको गं एवढं बोलू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मग त्याला काही साधं समजावून समजणार आहे का? जाऊबाई तुम्ही पण ना. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, शशिकला तू जा बरं, मंजिरीला काही हवंय का बघून ये बरं. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, मी जाते आता तुम्ही म्हणतायत तर, पण एकदम व्यवस्थित समजावा त्याला, नाहीतर तुमचं बोलणं त्याच्या मडक्यात गेलं की नाही ते कळायला नको त्याला. तेव्हा लगेच आता शशिकला तिथनं बाजूला जाते. तेव्हा जीजी म्हणू लागते, तुला शशिकलाच्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल. खरं तर तिने उदाहरण चुकीचं दिलं, पण त्याचा अर्थ एकदम बरोबर आहे राया. तुला मंजिरीच्या आयुष्यातनं कायमचं निघून जायचंय. आता तिच्या आयुष्यात
तिचे सुखाचे दिवस तिला जगू देत. म्हणजे तुला आमच्याच आयुष्यातनं कायमचं निघून जायचंय. आम्हाला तू आमच्या आयुष्यात नकोय राया. तू कायमचं या घराकडे पुन्हा डोकावून सुद्धा बघू नको. आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं. तो तिथून निघणार ते जिजी म्हणू लागते, थांब राया, हे बघ मी तुला इथे वाढदिवसाला बोलावलंय आणि तू जर असा निघून गेला तर माझ्या मंजिरीला वाईट वाटेल आणि माझ्या मंजिरीला वाईट वाटलेलं मी खपवून घेणार नाही. त्यामुळे तुला इथे थांबावंच लागेल. तर आता मंजिरी जिजीकडे बघू लागते. जिजी रायाशी नेमकं काय बोलते तेव्हा लगेच आता जिजी इकडे मंजिरीकडे येते आणि म्हणू लागते, चला चला केक कापून घ्या बरं पटकन चला. तेव्हा लगेच आता रायाकडे बघत मंजिरी त्याला खुणावत असते, तू ये ना इकडे केक कापायला. आता मात्र रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं. तो शांत तिथेच उभा असतो. मंजिरी त्याला बोलावत असते तेव्हा तो नाही म्हणतो. तर आता लगेच जिजी म्हणू लागते, मंजिरी चल पटकन घे बरं केक कापून. आता मंजिरी केक कापते. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. पण मात्र राया आता खूपच दुःखी झालेला असतो. कारण आता जिजीने सांगितलेलं असतं मंजिरीचं तिने लग्न ठरवलंय. आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं. त्याला आठवतं की दीपिका म्हणत असतो, मंजिरी तुझ्या प्रेमात पडलेली. आता मात्र रायाही मंजिरीच्या प्रेमात पडलेला असतो. पण मात्र जिजीने आता मंजिरीसाठी दुसरा जोडीदार निवडलेला असतो. याचं त्याला खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस आता केक कापून होताच मंजिरी लगेच एक केकचा तुकडा हातात घेते आणि जिजीला भरवायला जाते. त्याच वेळेस आता लगेच जय मध्येच मंजिरीचा हात पकडतो आणि तो केक स्वतःच खाऊन घेतो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अरे जय काय करतोय तू. आता मात्र मंजिरीला जयचा राग येतो. आता नाना निखिल सर्वजण जयकडे रागाने बघू लागतात. त्याच वेळेस शशिकला आणि जिजी खूपच खुश होतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, टाळ्या वाजवा, खूपच भारी खूपच भारी. पण मंजिरीला हे कळत नाही की हे सगळं का होतंय असं. जिजी जयला काहीच का म्हणत नाहीये. त्याच वेळेस आता जय लगेच आपल्या खिशातनं घड्याळ काढतो आणि म्हणू लागतो, हे बघ मंजिरी, मी तुझ्यासाठी आणखीन एक गिफ्ट आणलंय. तेव्हा लगेच आता तो आणलेलं घड्याळ मंजिरीला दाखवू लागतो. आता मात्र जिजी म्हणू लागते, अरे बापरे एवढं मस्त घड्याळ. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, जय हे घड्याळ तर खूप महागडं दिसतंय, हे मी नाही घेऊ शकत, हे नकोय मला. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, जिजी आता तुम्हीच सांगा बरं मंजिरीला. तेव्हा जिजी म्हणू लागते, हे बघ मंजिरी, वाढदिवसाच्या दिवशी नाही म्हणायचं नाही आणि त्याने एवढं प्रेमाने आणलंय तुझ्यासाठी. तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, ताई खरंच खूप छान या घड्याळ. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हो ना, तू आणलेल्या ड्रेसवर ते एकदम मॅचिंग होईल ना. आता मात्र निखिल आणि जिजी गप्प बसतात. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, घे ना मंजिरी, असं काय करतोय. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, अरे बघत काय बसलाय जय तू, आता जिजीने तुला परवानगी दिली ना, घाल तिच्या हातात घड्याळ. तेव्हा जय लगेच ते घड्याळ खोक्यातनं काढतो आणि आपल्या स्वतःच्या हाताने मंजिरीच्या हातात घालू लागतो. आता मात्र मंजिरीला खूपच राग आलेला असतो. पण आता ती गप्प असते. सगळ्यांसमोर तिला काही म्हणताही येत नाही. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, जिजी आज असं का वागते, खोटं का बोलते प्रत्येक वेळेस माझ्याशी. पण आता मी इथे काही म्हणू शकत नाही, सगळेजण इथे आलेले आहेत. त्याच वेळेस आता इकडे राया मात्र दुःखी मनाने मंजिरीकडे बघत असतो. तेव्हा लगेच आता घड्याळ घालताच जिजी म्हणू लागते, खरंच खूप भारी दिसते ना. तेव्हा लगेच मंजिरी आता रायाकडे निघालेली असते. रायाने नेमकं काय गिफ्ट आणलंय माझ्यासाठी. त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणू लागते, मंजिरी तू इकडे थांब बरं, मला ना तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. असे म्हणून आता जिजी मंजिरीला जयजवळ उभी करते. त्याच वेळेस राया आता आपला खिशातून मंजिरीसाठी आणलेला गजरा बाहेर काढतो आणि आता त्या गजराकडे बघत राया तो गजरा तिथेच टेबलवरती ठेवतो. त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणू लागते, हे बघा आज माझ्या मंजिरीचा वाढदिवस होता की नाही, त्यामुळे आज मला सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगायची. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, जिजी नेमकं काय सांगते. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, मंजिरी मी तुझ्यासाठी योग्य असा चांगला असा जोडीदार निवडलाय बरं का. त्यामुळे माझ्या मंजिरीचं लग्न मी ठरवलंय. आता मात्र मंजिरीला तर धक्काच बसतो. काय जिजीने माझं लग्न ठरवलंय. आता मात्र राया तर मंजिरीकडे एकटक बघत असतो. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, हो आपल्या पंढरपुराचा कर्तबगार असा पोलीस
जय घोरपडे याच्याबरोबर मी माझ्या मंजिरीचं लग्न ठरवलंय. आता मात्र रुजिदा निखिलला धक्काच बसतो, तर मात्र रायालाही धक्काच बसतो. तर मात्र इकडे मंजिरीला खूपच राग येतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय जीजीने माझं लग्न जय बरोबर ठरवलंय? हे ऐकताच आता राया तिथून निघालेला असतो. मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं. ती रायाला थांबवत असते. त्याच वेळी जीजी म्हणू लागते, हे बघ राया, माझ्या मंजिरीच्या आयुष्यात आता तिला जोडीदार मिळालाय. त्यामुळे तिला एका मित्राचीही गरज नाही आणि कुणाचीही गरज नाही. त्यामुळे तू आता आमच्या घरातनं जाऊ शकतो आणि पुन्हा आमच्या घराकडे डोकावूनही बघू नको. तुझी आता आम्हाला काही गरज नाही आहे राया. त्यामुळे तू निघून जाऊ शकतो. आता मात्र रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा शशिकला लगेच रायाला दरवाजाकडे हात करत म्हणू लागते, तू आता जाऊ शकतो. आता राया तिथून निघालेला असतो. हे सगळं झालेलं असतानाच मंजिरीला खूपच वाईट वाटतं. तिच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता तिथून निघालेल्या रायाकडे बाहेर जय येतो आणि म्हणू लागतो, राया बघ तुझी कशी हकलपट्टी झाली, पण शेवटी आता मंजिरी माझी झाली बरं का, तिला मी मिळवलंच. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, ए घोरपडे, असा सहजासहजी खुश होऊ नको. मिस फायर तुझी कधीही होऊ शकत नाही, एवढं नीट लक्षात ठेव. आता मात्र इकडे मंजिरीने साफ घोरपडे जयबरोबर लग्नासाठी नकार दिलेला असतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, अगं मंजिरी, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी करते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, जीजी तुला काय करायचं ते कर, पण मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. तर आता शशिकला इकडे जयकडे येते आणि म्हणू लागते, ती मंजिरी लग्नाला तयारच नाही. तेव्हा जय म्हणू लागतो, काय लग्नाला अशी कशी तयार नाही, मग आता काय करायचं? तेव्हा लगेच आता शशिकला जयला म्हणू लागते, ती जर अशी सहजासहजी तयार होत नसेल तर आपल्याला जबरदस्तीने दुसरा काहीतरी प्लॅन करावा लागेल. आता मात्र जय आणि शशिकला मिळून काय प्लॅन करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.